त्यावेळेला राजूमामा म्हणता मी एक नंबर, अप्पा म्हणता मी एक नंबर, चाळीसगाव म्हणता मी एक नंबर, स्मिताताईंचा अंमळनेर तालुका आहे तोही म्हणतो मी एक नंबर, गुलाब भाऊ कसे मागे राहतील ते म्हणता मी एक नंबर. आता ही स्पर्धा तुमच्यामध्ये या ठिकाणी चाललेली आहे आणि निश्चित यावेळी मला खात्री आहे पाचोरा तालुका हा मागे राहणार नाही. मला खात्री आहे आपण भाजप सेना आता यावेळेला आरपीएफ सोबत आहे, मनसेही सोबत आहे, सगळे मिळून हा जिल्हा म्हणजे आपला गड आहे. गेल्या 30 वर्षापासून आपण एकत्रित आहोत. भाजप सेना आपण एकत्रित निवडणुका लढवत आहोत आणि आपण या जिल्ह्यामध्ये नंबर 1 वरच आहोत. दोन्ही खासदार गेल्या 35-40 वर्षापासून आपले या ठिकाणी निवडून येत आहेत आणि म्हणून यावेळेला आपल्याला स्पर्धा करून जास्तीत जास्त मतं, मागचं लीड आपलं काहीतरी 3.5 लाख मतांचं होतं, आता यावेळेला तोही आकडा आपल्याला पार करायचा आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला जायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विनंती करणार आहे. खरंच बोलायला खूप गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. मोदीजींचं काम सांगण्यासारखं आहे, तासनतास त्याला लागतील. गरीब कल्याणकारी योजना आहेत, गरिबांसाठीच्या योजना आहेत, आणि गॅसपासून, दिव्यापासून, शौचालयापासून, घरापासून, पगारापासून, 10-12 हजार रुपये शेतकऱ्यांना मानधन देण्यापासून अनेक गोष्टी आहेत. त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही. आज आपण 10 वर्षामध्ये काय बदल झाला, काय चित्र बदललं या देशाचं आपण जर बघितलं तर आपण दुसऱ्या रस्त्याने जरी गेलात, कुठेही जा, तुम्ही जिल्ह्यात जा, राज्यात जा, देशात जा, तर तुम्हाला दिसेल की किती चित्र या ठिकाणी बदललेलं आहे. आता तुम्हाला दणके बसत नाही, आता कुठे रस्त्यामध्ये खड्डे राहिलेले नाहीत, आता छोटेखानी गाडी फेल झाली तर पुढचे सगळा रस्ता बंद पडलेला आहे, ट्रॅफिक जाम झाली असं तुम्हाला दिसत नाही. ते रस्ते असतील, रेल्वे असतील, विमान सेवा असतील, या दुपटी तिपटीने अधिक वेगाने पुढे चाललेल्या आहेत. IIT असेल, IMA असेल, सगळ्या गोष्टी, सगळ्यामध्ये आपण आता पुढे चाललेलो आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल या देशामध्ये तर मला वाटतं मोदीजींचा जो करिश्मा आहे हा सर्व जगामध्ये आहे, सर्व जगामध्ये. सुरक्षेच्या बाबतीमध्ये तर आम्ही इतके पुढे गेलेलो आहोत, मला वाटतं की पूर्वी आमच्याकडे साधं पिस्टल सुद्धा बनत नव्हतं, पिस्टल सुद्धा इम्पोर्ट करावं लागत होतं. AK-47, 56 ह्या सुद्धा आमच्याकडे येत नव्हत्या. पण या 10 वर्षामध्ये मोदीजी पंतप्रधान झालेत आणि मी आपल्याला अभिमानाने सांगेल, आपल्यालाही कल्पना आहे की पाणबुड्या असतील, फायटर जेट असतील, त्या ठिकाणी मोठमोठे रणगाडे असतील, का सगळे शस्त्रास्त्र हे आता आपल्या देशात बनायला लागलेले आहेत. आणि आपल्या देशातच नाही तर आपण आता त्या एक्सपोर्ट करायला लागलेलो आहोत. आणि म्हणून मला वाटतं देश इतक्या गतीने पुढे चाललेला आहे, इतक्या वेगाने पुढे चाललेला आहे, इतक्या स्वयंपूर्ण आपण व्हायला लागलेलो आहोत, ते फक्त या 10 वर्षामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून एकीकडे राहुल गांधी आहेत, एकीकडे मोदीजी आहेत. कशी कम्पेअर होऊ शकते दोघांमध्ये? आपण सर्वे बघा, सोशल मीडियावर सर्वे आहेत. काँग्रेसला 45 ते 47 जागा दाखवल्या जात आहेत. किती? 45 ते 47 जागा दाखवल्या जात आहेत. म्हणजे काय, कुठे कम्पेअर होऊ शकते, कुठे तुलना होऊ शकते? या ठिकाणी आपल्याकडे जी पुंगाणी कोण आहे, पिपाणी काय काय निशाणी काय त्यांची, का मशाल आहे? मशाल आहे आपल्याकडे. आता मला एक समजत नाही, या मशालच्या उद्धवजींचे 2 का 3 खासदार निवडून येतील की नाही अशी शंका सगळ्या राज्यभरामध्ये आहे. कुठल्या सर्वे रिपोर्टमध्ये ते दाखवला जात नाही. आणि इकडे संजय राऊत म्हणतायत वेळ पडली तर उद्धवजी पंतप्रधान होतील. आता काय बोलायचं त्याला? म्हणजे उद्धवजींच्या तर जिभेला हाडच नाहीये. म्हणजे देशामध्ये फक्त राज्यामध्ये हा पक्ष आहे. 17 का 18 जागा त्यांनी उभ्या केलेल्या आहेत. 2 का 3 निवडून येतील या बाबतीत सगळ्यांना शंका आहे. आणि आम्ही पंतप्रधान होऊ अशी स्वप्न पाहणारी सगळे मुंगेरीलाल के हसीन सपने अशी सगळे लोक आपल्याकडे या ठिकाणी आहेत. आणि म्हणून एकीकडे मोदीजी आहेत की ज्यांना अख्ख्या देशाने नाही तर जगाने गौरवलेलं आहे. अख्ख्या जगामध्ये एक गणमान्य नेता म्हणून त्याची ओळख झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला आता विचार करायचा नाही तर पुन्हा तिसऱ्यांदा शिक्कामोर्तब करायचा आहे की मतदान कुणाला करायचं, कुणाला द्यायचं. आणि यावेळेला जनतेने ठरवून टाकलेलं आहे की यावेळेला देशामध्ये मोदीजींना 400 पार करायचं आहे. 400 पार मित्र, 400च्या वर खासदार हे आपल्या या ठिकाणी निवडून येतील. जगामध्ये आपल्याला महासत्ता व्हायचं आहे, जगामध्ये आपल्याला सुपर पॉवर व्हायचं आहे, विश्वगुरू व्हायचं आहे. तर त्यासाठी आता मोदीजीशिवाय पर्याय नाही. हे राहुल गांधी करू शकत नाही. राहुल गांधीचं बोलणं, चालणं, भाषण आपण सगळं ऐकतात.
त्यांची कर्तबगारी काय हे आपण बघितलेली आहे आणि म्हणून सगळ्या जगाने मान्य केलेलं आहे की सगळ्या जगामध्ये लोकप्रिय नेता कोण आहे तर ते मोदीजी आहेत आणि म्हणून आपल्याला स्मिताताईंना त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. स्मिताताईंना त्या ठिकाणी आपला खासदार म्हणून त्यांच्या मदतीला पाठवायचं आहे. या ठिकाणी काल टीका टिप्पणी झाली. किशोरप्पा बोललेत, मंत्री महोदय बोललेत, अनिल दादा, गिरीश महाजन कसले संकट मोचक, हे तर जिल्ह्यावरचं संकट आहे. मी म्हटलं जिल्ह्यावर असेल की असेल मला माहित नाही, पण तुम्ही इतक्या जोरात बोलतायत ना, तुम्हाला भविष्यामध्ये कळेल तुमच्यावर काय संकट आहे. म्हणून आता तुमच्यावर काय संकट आहे. अरे दोनदा तुम्हाला आमदार केलं, एकदा आमदार केलं, एकदा पक्षामध्ये आले. एकाच महिन्यामध्ये यांना तिकीट दिलं आणि किती आग्रहाने दिलं त्यांना माहित आहे. किती आग्रह केला मी. चांगला कार्यकर्ता आहे, तरुण कार्यकर्ता आहे, शिकलेला आहे, त्याला आमदार केलं. 5 वर्ष आमदारकी झाली, नंतर खासदार केलं. किशोरप्पांनी सांगितलं खरं आहे, स्मिताताईंचं तिकीट ऐन वेळेला कापलं. अगदी शेवटच्या क्षणाला, शेवटच्या दिवशी, माघारीच्या शेवटच्या दिवशी कापलं. त्यांना तिकीट दिलं, खासदार केलं. स्मिताताई मागे वळून बघितलं नाही, दुसऱ्या दिवशी कामाला लागल्यात. राग सुद्धा येऊ दिला नाही. कुठे कुणाला काही म्हणजे कुठे मनामध्ये काही किंतु परंतु ठेवला नाही. स्मिताताईंनी कामाला सुरुवात केली. आज यांचं खासदार झाल्यावर तिकीट कापलं गेलं म्हणजे तुमचा काही पक्षामध्ये फार मोठा त्याग आहे का? तर काहीच नाही. ऐन वेळेवर आले, आम्ही घेतलं. चांगला तरुण कार्यकर्ता म्हणून आम्ही तुम्हाला घेतलं, तुम्हाला आमदार केलं, खासदार केलं. आता पक्ष तुम्हाला इतका वाईट दिसायला लागलाय, मोदीजी इतके वाईट दिसायला लागलेले आहेत की तोंडात येईल ते बरडतायत, वाटेल तसं बरडतायत. माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही जिल्ह्यामध्ये बघू नका फार. फक्त तुम्ही तुमच्या 40 गावमध्ये तुम्ही बोंब पाडून दाखवा. 40 गावमध्ये दाखवा तुम्ही. तर मंगेश जरा त्या ठिकाणी आहे, दाखवा तुम्ही आता किती मताधिक्य घेता म्हणून. फार मोठ्या मोठ्या गप्पा करून, भाषणं करून 10 वर्ष तुम्ही ज्या खुर्च्या या पक्षामध्ये भोगल्यात त्यांना तुम्ही नाव ठेवतायत, त्यांच्या नेत्यांवर बोलतायत. आणि म्हणून मित्र, आता ही दाखवून देण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून माझी आपल्याला निमित्ताने विनंती आहे, साहेबांना बोलायचं आहे, त्यांना आपल्याला ऐकायचं आहे. बोलण्यासारखं खरंच खूप आहे. आपण पुढे कधीतरी बोलू, विधानसभा लगेच पुढे आहे त्यावेळेला आपण बोलू. पण आप्पा, आता तुम्ही तर खरं म्हणजे तुम्ही आहात. बाजूला जरा दिलीप भाऊ बसलेले आहेत, बाजूला इकडे अमोल आहे, तिकडे काटे आहेत. म्हणजे तुम्ही सगळे एकत्र झालेला आहात आता. म्हणजे मलाही धाकधूक व्हायला लागली की तुम्ही 1 लाखाचा आकडा नक्की पार पाडाल. तुमचं मताधिक्य 1 लाखाच्या वर राहील या बाबतीमध्ये तर कोणाच्या मनामध्ये शंका राहिलेली नाही. पाचोरा तालुका हा भाजप सेनेचा आपला गडच आहे, या बाबतीत कोणाच्या मनामध्ये शंका नाही. आणि म्हणून येणाऱ्या 4 जूनला जेव्हा निकाल लागेल त्यावेळेला मला वाटतं की आपण गेल्या वेळेचं रेकॉर्ड तोडून, मागच्या वेळेचं रेकॉर्ड तोडून आपण 4-4.5 लाख मतांनी स्मिताताईंना या ठिकाणी विजय करू आणि दिल्लीला त्या ठिकाणी मोदींचे हात बळकट करण्यासाठी पाठवू, एवढीच अपेक्षा या ठिकाणी आपल्याकडून व्यक्त करतो. आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.